स्नेहल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि जे विद्यार्थी जाहिरातींची वाट बघत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांकरता एक आनंदाची बातमी आहे आणि एक शासन निर्णय सुद्धा कालच्या तारखेमध्ये निघालेला आहे. त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय आहे त्या संदर्भातील संपूर्ण अपडेट आपण आपल्या या चॅनलवरती आता बघणार आहोत. माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी देत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, टीईटी संदर्भातील सुद्धा एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि कालपासून नाही आजपासून त्याचे अप्लिकेशन फॉर्म भरणं सुरू होत आहे आणि त्याची लास्ट तारीख जी आहे ती 16 तारीख एप्रिल असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना भावी शिक्षक व्हायचं आहे त्यांनी सुद्धा जे क्लास आहे त्या संदर्भात सुद्धा मी अपडेट तुम्हाला सांगणार आहे. पण तत्पूर्वी आपण हा व्हिडिओ यासाठी बनवतो आहे की जो शासन निर्णय आला आहे आणि शासन निर्णयामुळे जागा वाढण्यात येणार आहे. हा जो शासन निर्णय आला या शासन निर्णयामुळे नक्कीच जागा वाढतील, त्या कशा वाढतील ते आपण बघू. हा जो शासन निर्णय आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय आहे कालच्या तारखेमध्ये आणि यामध्ये नेमकं काय आहे तर हा शासन निर्णय 25 तारखेत आहे. यामध्ये काय लिहिलेलं आहे तर 10/6/2005 चा एक शासन निर्णय होता. ज्या शासन निर्णयाच्या अधीन राहून जे संस्था चालक असतील किंवा इतर ज्या शाळा असतील तर त्या माध्यमातून काय केलं जात होतं, शिक्षकेतर कर्मचारी जे आहे त्यांना पदोन्नती दिली जात होती शिक्षक पदावर. म्हणजे एखादा जर लिपिक असेल तर लिपिक जर असेल आणि लिपिक जर ती विद्वत्ता पूर्ण करत असेल म्हणजे व्यावसायिक पात्रता पूर्ण करत असेल, 8वी 9वी 10वी वर्गाला शिकवायचं असेल त्याला, तर त्याने जर बीएड पूर्ण केलेलं असेल तर त्याला काय केलं जात होतं, पदोन्नती दिली जात होती. त्या वर्गासाठी तो शिक्षक बनत, लिपिकचा तो शिक्षक बनत होता. आणि हा जो GR होता हा GR 2005 चा GR होता. 2005 पासनं तर आता 2025-26 पर्यंत म्हणजे गेली 20 वर्ष हा शासन निर्णय लागू होता. या शासन निर्णयाच्या माध्यमातून भरती केली जात होती. पण हा जो शासन निर्णय आहे हा शासन निर्णय आता सध्या मात्र अधिक्रमणित करण्यात आला, म्हणजेच काय तर रद्द करण्यात आलेला आहे. मग त्याचा मागचा उद्देश काय तर त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की यात आता सध्याची जी भरती आहे ही सध्याची भरती 2017 पासून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती केली जात असते. मग शिक्षक भरती वर्ग 1 पासून तर 8वी पर्यंत, 8वी 9वी 10वी पर्यंत आणि 11वी 12वी पर्यंत संपूर्ण जेवढे काही 1ली ते 12वी जे शिक्षक आहेत हे सर्व शिक्षक हे कोणत्या माध्यमातून भरले जात असतात तर शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच शिक्षक म्हणजे टीईटीच्या माध्यमातून काही शिक्षक भरले जाते तर काही संपूर्ण जे शिक्षक आहेत ते टेटच्या माध्यमातून भरले जाते, म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणीच्या माध्यमातून ज्यांना जास्त गुण आहे अशाच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू केले जात असते किंवा त्यांची निवड केली जाते त्यांच्या गुणानुक्रमानुसार. मग एवढं सारं होत असताना जर आपण शिक्षकेतर पदांना जर आपण त्या ठिकाणी संधी दिली, पदोन्नती दिली तर हे मात्र विद्वत्ता किंवा जे काही विद्यार्थ्याकडे जे काही असणारं ज्ञान आहे त्या ज्ञानाचा फायदा त्या ठिकाणी होत नाही असं त्या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे अशी बॅग आता आपल्याला माहिती आहे असे कितीतरी घोटाळे जे आहेत जे उघडकीस आलेले आहे आणि पुन्हा याच्या संदर्भात समिती सुद्धा बसलेली आहे. यामुळे सुद्धा सर्वांचे जे काही संस्था चालक आहेत त्यांचे धाबे दणाणलेले आहे आणि त्यात पुन्हा एक आपल्या फायद्याची जी गोष्ट आहे जो हा शासन निर्णय आला, या शासन निर्णयामुळे आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण यामुळं पुढच्या वेळेला काही होणारी जी भरती आहे किंवा पुढे होणारी भरती किंवा आता होत असलेली भरती यामध्ये सुद्धा या निर्णयामुळे या ज्या जागा पदोन्नतीच्या ज्या जागा होत्या या पदोन्नतीच्या जागा कुणाला मिळणार आहे तर आपल्या सर्वांना मिळणार आहे, आपल्या सर्वांना मिळणार आहे आणि त्या जागा वाढून येणार आहे. त्यामुळं पहिल्या टप्प्यात जरी या जागा आलेल्या नाही तरी पण दुसऱ्या टप्प्यात मात्र जागा येणार आहे. आणि तुम्हाला वारंवार मी सांगतो आहे की पहिल्या टप्प्यात जर 15-16 हजार जागा जर येत असेल तर दुसऱ्या टप्प्यातही मात्र तेवढ्याच जागा येतील, म्हणजे 30,000 पेक्षा जास्त भरती या ठिकाणी येणार आहे आणि ही संधी आपल्या सर्वांसाठी असणार आहे. नंतर या पत्रात म्हणजे या शासन निर्णयामध्ये पुन्हा एक महत्वाचा विषय त्यांनी टाकलेला आहे की 2 नंबरचा जो विषय आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की हा शासन निर्णय या शासन निर्णयानंतर जे काही आधी पूर्वी 2005 नंतरचे जे काही शासन निर्णय आलेले असतील किंवा परिपत्रक आले असतील किंवा संलेखन आले असतील किंवा एखादं शुद्धीपत्रक आले असतील असे कोणतेही जरी पत्र असेल तरी ते सर्व पत्र या ठिकाणी रद्द करण्यात येत आहे किंवा रद्द केले जाणार आहे असा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. जर शासनाला जरी माहित नसेल की एखादा उल्लेख नसेल केलेला असेल पण तसा एखादी जर पत्रक असेल ज्या माध्यमातून एखादा आपला व्यक्ती कोर्टात जाईल पदोन्नतीच्या संदर्भात तर तसे त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की अशी सर्व जी पदं आहे म्हणजे
पत्रक आहेत किंवा शासन निर्णय असेल किंवा परिपत्रक असेल, हे सर्व परिपत्रक आजपासून काय समजले जाणार आहे, रद्द समजले जाणार आहे, असा स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे दुसऱ्या बाजूने येणारी जी काही संधी आहे, एखादा संस्था चालक असेल, आपल्या कोणाला तर रिलेटिव्हला त्या ठिकाणी तो क्लर्क लावतो, चपराशी लावतो, मग त्याला बीएड करायला लावतो, मग डीएड करायला लावतो, त्या माध्यमातून त्याला शिक्षक बनायला लावत होता. अशा पद्धतीनं बोगस माणसं या ठिकाणी येत होते. आता मात्र टेट शिवाय आपल्याला पर्याय नाही. म्हणजे शिक्षक जो काही येईल तो शिक्षक हा पारदर्शक पद्धतीनंच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून तो पवित्रच माणूस त्या ठिकाणी रुजवणार आहे. म्हणून आपल्या सर्वांसाठी ही आनंदाची बाब आहे विद्यार्थी मित्रांनो. हा जो निर्णय आहे, शासनाने जो निर्णय काढलेला आहे, हा आपल्यासाठी अत्यंत चांगला निर्णय आहे. आपल्याला जागा वाढण्यासंदर्भात चांगला निर्णय आहे. आणि जी काही आता आपली आंदोलनं झाली, जे काही आपल्या आयुक्तालयाला भेटी झाल्यात, त्या माध्यमातून या सर्व गोष्टी हळूहळू होताना आपल्याला दिसत आहे. यावर आपला विश्वास ठेवावा लागेल की जागा नक्कीच वाढणार आहे आणि जो कट ऑफ आहे हा 2 अंकी आकड्यापर्यंत कट ऑफ येणार आहे. आणि आपण सर्वजण जे काही विद्यार्थी चांगले गुण असतील त्या सर्व विद्यार्थी हे भावी शिक्षक म्हणून जून महिन्यामध्ये आपण रुजू होणार आहात. ही सुद्धा आपल्यासाठी आज आनंदाची बाब असणार आहे. ही जी माहिती आहे ही तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्याला याबद्दल नेमकं काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माझ्याशी संपर्क साधण्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आणि चॅनलची सुद्धा लिंक आहे, यावरती जॉईन व्हा. धन्यवाद.